नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील बेरोजगारी हे प्रकरण बघत आहोत। याच्यामध्ये बेरोजगारीचा अर्थ, बेरोजगारीचे स्वरूप आपण बघितलेले आहे। बेरोजगारीचे वर्गीकरण या भागामधील ग्रामीण बेरोजगारी किंवा त्यालाच ग्रामीण बेकारी म्हटलं जातं। तर ग्रामीण बेरोजगारी किंवा ग्रामीण बेकारी याच्यामध्ये हंगामी बेरोजगारी किंवा हंगामी बेकारी आणि प्रच्छन्न बेकारी किंवा छुपी बेरोजगारी या दोन संकल्पना आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत। त्यानंतर दुसरा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आज अभ्यासायचा आहे, तो म्हणजे शहरी बेकारी किंवा शहरी बेरोजगारी। तर जी बेकारी किंवा बेरोजगारी शहरी भागामध्ये आढळून येते त्या बेकारीला शहरी बेकारी म्हटलं जातं। तर या बेकारीमध्ये देखील काही उपप्रकार आपल्याला सांगितले जातात। तर पहिलं आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी। तर ज्या व्यक्तीने शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा देखील आहे, मानसिक क्षमता देखील आहे, कुवत देखील आहे, त्याचबरोबर त्याची पात्रता देखील आहे, एवढं असून देखील अशा व्यक्तीला काम मिळत नसेल तर या स्थितीला सुशिक्षित बेरोजगारी असं म्हटलं जातं। म्हणजेच सुशिक्षित असूनही ज्याला कोणत्याही प्रकारचं काम मिळत नाही अशा बेरोजगारीला सुशिक्षित बेरोजगारी म्हटलं जातं। तर ही बेरोजगारी शहरी भागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या स्थापन झालेल्या असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। म्हणजे ग्रामीण भागामध्ये देखील सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण दिसतं, परंतु शहरी भागाच्या तुलनेमध्ये हे प्रमाण कसं आहे, अतिशय कमी आहे। कारण का शहरी भागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत आणि या संस्थांना च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, परंतु त्या शिक्षणाचा फायदा त्यांना रोजगार मिळण्याकरता होताना आपल्याला दिसून येत नाही। म्हणजेच या संस्थांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी सक्षम शिक्षण न देता किंवा ह्याच्या काही अनेक शिक्षण संस्था ज्या आहेत त्या शिक्षण संस्था केवळ त्या शाळेतील किंवा संस्थेतील विद्यार्थ्यांना केवळ फक्त पुस्तकी शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। म्हणजे एक कुशल कामगार म्हणून किंवा रोजगार कसा उपलब्ध होईल अशा प्रकारचं स्वावलंबी जे आपण त्याला म्हणतो, स्वावलंबी शिक्षण जे आहे त्या या शिक्षण पद्धतीमधून आपल्याला मिळत नाही। म्हणजेच या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काम करण्याकरता सक्षम शिक्षण न देता केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जात असल्यामुळे अशा प्रकारची सुशिक्षितांची बेकारी जी आहे किंवा बेरोजगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते। तर ही बेकारी किंवा ही बेरोजगारी जर आपण मुख्यतः जर बघितली तर 10वी पास झालेले आहेत किंवा पदवीधर, पदव्युत्तर किंवा उच्च शिक्षित किंवा पदव्युत्तर शिक्षण, पदवीपूर्व शिक्षण असे शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि या लोकांमध्ये मुख्यतः ही बेरोजगारी जी आहे ती आपल्याला आढळून येत आहे। तर शहरी भागामध्ये जास्त शिक्षण संस्था असल्या कारणामुळं सुशिक्षित बेरोजगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती शहरी भागामध्ये आढळून येते। तर ही बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारी भारतात सुशिक्षित मध्यम वर्गात तीव्रतेने त्या ठिकाणी दिसून येत असल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे। तर ही झाली सुशिक्षित बेरोजगारी। त्यानंतर दुसरा प्रकार आहे ते म्हणजे तांत्रिक बेरोजगारी। आता तांत्रिक बेरोजगारी जी आहे ती देखील शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे। कारण का ही बेरोजगारी कशामुळे निर्माण होते, तर उत्पादन तंत्रात बदल झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला तांत्रिक बेरोजगारी म्हटलं जातं। तर शहरी भागामध्ये कारखानदारी मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे किंवा आपण त्याला म्हणतो औद्योगिकरणाचा वेग जो आहे तो वेग हा शहरी भागापुरता मर्यादित राहिलेला आहे। म्हणजेच शहरी भागामध्ये लघु उद्योग म्हणा, कुटीर उद्योग म्हणा किंवा लहान मोठे उद्योगधंदे किंवा कारखानदारी हा व्यवसाय जो आहे तो शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे। मग या कारखान्यामध्ये किंवा जे काही मोठे उद्योजक आहेत ते मोठे उद्योजक काय करतात की श्रमिकांऐवजी भांडवल प्रधान तंत्राला त्या ठिकाणी प्राधान्य देतात। म्हणजे
उत्पादन करण्याकरता समप्रधान तंत्राच्या ऐवजी भांडवल प्रधान तंत्र त्या ठिकाणी वापरतात. त्यामुळे मग उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च त्यांचा कमी होतो आणि त्यांचा नफा जो आहे तो नफा वाढतो. परंतु श्रमिकांना काम मिळत नसल्या कारणामुळे साहजिकच काय व्हावं लागते, श्रमिकांना बेरोजगार व्हावं लागते. त्याचबरोबर उच्च दर्जाचे तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान वापरणं सुरू केल्या कारणामुळं आणि त्याचं ज्ञान जे आहे त्याचं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना किंवा लोकांना नसल्या कारणामुळं त्या तंत्राचा वापर कसा करावा याची पुरेशी माहिती जी आहे ती माहिती आपल्या लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून किंवा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दिली जात नाही. त्याच्यामुळे देखील अनेक बेरोजगार या तांत्रिक बेरोजगारीचे शिकार बनलेले आहेत. मग अशा वेळेस त्या श्रमिकांना काय केलं जातं, मग जर त्या तंत्राचा वापर पुरेशा प्रमाणामध्ये करता येत नसेल किंवा त्या तंत्राविषयी जर त्यांना माहिती नसेल तर मग साहजिकच ते कारखानदार जे आहेत किंवा ते जे उद्योजक आहेत ते उद्योजक अशा श्रमिकांना कामावरून कमी करतात किंवा काढून टाकतात. म्हणजेच त्या ठिकाणी अशा प्रकारची बेरोजगारी जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँकाचा जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतला तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि याचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढल्या कारणामुळं आणि त्यात संगणकाचं ज्ञान जे आहे ते ज्ञानच्या कामगारांना नाही अशा कामगारांना तांत्रिक बेरोजगारीला सामोरे जावं लागत आहे. तर श्रमिकांच्या ऐवजी यांत्रिक मानवाचा बाजार जो आहे किंवा यांत्रिक मानवाचा वापर जो आहे तो वापर अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी होत असल्या कारणामुळं ही तांत्रिक बेरोजगारी जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढला एक त्या ठिकाणी प्रकार सांगितला जातो तो म्हणजे घर्षणात्मक किंवा संघर्षात्मक बेरोजगारी. तर या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये बेरोजगार व्हावं लागतं. म्हणजेच मग ही बेरोजगारी कशामुळे निर्माण होते, तर समजा यंत्रामधील बिघाड असेल किंवा कच्च्या मालाची कमतरता असेल, वीज कपात असेल, तर या अशा अनेक छोट्या मोठ्या कारणामुळे अशा प्रकारची बेरोजगारी जी आहे त्या ठिकाणी निर्माण होते. कारण का अशा वेळेस त्या व्यक्तीला कामावरून काय केलं जातं, कमी केलं जातं. समजा कच्च्या मालाचा पुरवठा किंवा कच्च्या मालाचा तुटवडा असेल, समजा 8 दिवस किंवा 15 दिवस जर काही कारणामुळे कच्च्या मालाचा तुटवडा जर जाणवला तर मग साहजिकच ते उद्योजक काय करतात, त्या 8 दिवस त्या कामगारांना कामावरती येऊ नका असं सांगतात. म्हणजे ते 4-8 दिवस जे आहेत ते काय होतात, त्यांना बेरोजगार राहावं लागतं. किंवा यंत्रामध्ये बिघाड जर होत असेल तरी देखील कामगारांना कामावरती येऊ नका असं सांगितलं जातं. म्हणजेच ते यंत्र दुरुस्त होईपर्यंत त्या लोकांना आर्थिक संघर्ष करावा लागतो. म्हणून त्याला म्हटलं जातं संघर्षात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी. किंवा काही वेळेस एखादा कामगार वैयक्तिक कारणामुळे एखादं काम सोडवतो आणि मग ते काम सोडल्यानंतर दुसरं काम मिळेपर्यंत त्याला साहजिकच आर्थिक संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे अशा प्रकारे वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा कारखानदाराच्या कारणामुळे असेल तर ज्याच्या वेळेस अशा प्रकारचा आर्थिक संघर्ष त्या ठिकाणी कामगारांना करावा लागतो तेव्हा त्याला बेकार किंवा बेरोजगार राहावं लागतं. तेव्हा त्याला म्हटलं जातं घर्षणात्मक किंवा संघर्षणात्मक बेरोजगारी. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी किंवा चक्रीय बेकारी. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर अर्थव्यवस्थेमध्ये 2 प्रकारची चक्र निर्माण होत असतात किंवा 2 प्रकारची चक्रे असतात. एक म्हणजे तेजीचे चक्र आणि दुसरं म्हणजे मंदीचे चक्र. आता ह्या तेजीच्या आणि मंदीच्या चक्रामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी म्हटलं जातं. तर तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी म्हटलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीचे चक्र ही सतत चालू असतात. तेजीच्या अवस्थेमध्ये उत्पादनाला बाजारपेठेमधून मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. मग अशा वेळेस ती मागणीची पूर्तता करण्यासाठी त्याचं उत्पादन घेणं गरजेचं असतं. आणि मग त्या तेजीच्या परिस्थितीमध्ये अनेक कारखानदार जे आहेत किंवा उद्योजक जे आहेत त्या लोकांना काम त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात किंवा कामावरती जास्त लोकांना लावतात. मग ज्यावेळेस मंदी येते
मग त्या मंदी कधी येते तर किंवा मंदी येणं म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावी मागणीची कमतरता निर्माण होणं किंवा मागणी उत्पादनाला निर्माण न होणं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे असं समजलं जातं. मग अशा ज्यावेळेस मंदीची परिस्थिती असते त्यावेळेस कारखानदार जे आहेत ते कारखानदार काय करतात की कामगारांना कामावरून कमी करतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी त्या कामगारांना बेकार राहावं लागतं किंवा बेरोजगार राहावं लागतं, म्हणून त्याला म्हटलं जातं चक्रीय बेरोजगारी. आता हा बेकारीचा जो काही प्रकार आहे तो प्रकार मुख्यतः व्यापार चक्रामुळे निर्माण होत असतो. तर मंदीच्या काळात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या क्रिया मंदावलेल्या असतात. त्यामुळे उद्योजकाचे जे काही मालक आहेत ते मालक उत्पादन कमी करतात, कारण का मागणीच उत्पादनाला कमी आहे तर उत्पादन जास्त करून करणार काय. तर मागणी कमी म्हणून उत्पादन कमी केलं तर उत्पादन कमी म्हणजेच कामगारांची संख्या किंवा श्रमिकांची संख्या कमी लागणार. म्हणजे काय उरलेले कामगार आहेत ते उरलेल्या कामगारांना कामावरती कमी केलं जातं, म्हणजे त्यांना बेकार राहावं लागतं. परिणामी कामगारांना या ठिकाणी कामावरून कमी केलं जात असल्या कारणामुळं साहजिकच अशा प्रकारची बेरोजगारी निर्माण होत असते. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं तर 2008च्या मंदीमुळे आणि ती खास करून जर आपण बघितलं तर माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये 2008मध्ये मंदी आली होती. तर या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये 2008च्या मंदीमुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या ज्या आहेत किंवा अनेक लोकांचे जॉब जे आहेत ते जॉब त्या ठिकाणी गेले होते. तर ही जी काही बेरोजगारी आहे किंवा त्यावेळेस ज्यांचे जॉब गेले ते कशाचे शिकार बनलेले आहेत तर या चक्रीय बेरोजगारीचे शिकार बनलेले आहेत, कारण का व्यापार चक्रामुळे त्या ठिकाणी ती बेकारी निर्माण झालेली आहे. त्यानंतर संरचनात्मक बेरोजगारी. तर जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक आणि तंत्रज्ञानात्मक बदल होतात तेव्हा अशा प्रकारची बेरोजगारी जी आहे ती निर्माण होते. म्हणजेच जेव्हा मागासलेल्या व परंपरागत अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक बदल घडून येत असतात किंवा रचनात्मक बदल होऊन ती आधुनिक व विकसित अर्थव्यवस्थेत बदल घडून येत असतो तेव्हा अशा प्रकारची बेरोजगारी त्या ठिकाणी निर्माण होत असते. कारण का ज्यावेळेस एखादा प्रदेश हा मागासलेला आहे किंवा परंपरागत अर्थव्यवस्था त्या ठिकाणी आहे, परंतु त्या अर्थव्यवस्थेमध्ये अचानक ती अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक स्वरूपाचे बदल होऊन ती अर्थव्यवस्था आधुनिक आणि विकसित होत जाते, तेव्हा मागणीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल किंवा प्रचंड स्वरूपाचे बदल किंवा मूलभूत बदल त्याला आपण म्हणू ते बदल घडून येत असतात आणि त्यातून संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होत असते. ही बेकारी एक दीर्घकालीन घटना त्या ठिकाणी समजली जाते, कारण का अचानक रचनात्मक किंवा संरचनात्मक बदल त्या ठिकाणी घडून येत नसतात, तर ते हळूहळू त्या ठिकाणी रचनात्मक स्वरूपाचे बदल घडून येत असतात आणि ही दीर्घकाळापर्यंत चालणारी प्रक्रिया असते. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं तर शहराच्या आर्थिक विकासातून जर आज आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायचं म्हटलं तर शहराच्या आर्थिक विकासातून घोडागाडी जी आहे ती घोडागाडी ही कालबाह्य झालेली आपल्याला दिसून येते. तर ह्या घोडागाडीच्या ऐवजी काय झालेलं आहे, डिझेलवरती चालणाऱ्या ज्या काही ऑटो रिक्षा आहेत त्या ऑटो रिक्षा अस्तित्वात आलेल्या आहेत. तेव्हा ह्या घोडागाडीवाल्यांना संरचनात्मक बेकारीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलेलं आहे. कारण आज देखील जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर अनेक शहरामध्ये घोडागाडी जी आहे ती मुख्यतः त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. परंतु ज्यावेळेस याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल, दिवसेंदिवस त्या ठिकाणी बदल होत जाईल, तेव्हा त्या ठिकाणी त्या घोडागाडीवाल्यांना निश्चितपणे अशा बेरोजगारीला सामोरे जावं लागणार आहे. उदाहरणार्थ जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला नगर शहर माहीत असेल, या नगर शहराच्या स्टँडपासून तर रेल्वे स्टेशनला जायला त्या ठिकाणी पूर्वी घोडागाडी किंवा आज या 2-4 वर्षाचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर घोडागाडी म्हणजे जे आपण टांगा म्हणतो या टांगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या प्रवाशांना सोडलं जायचं आणि आणलं जायचं. परंतु जसजसा त्या ठिकाणी रचनात्मक बदल कसा होत गेला तर आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. आता हळूहळू घोडागाडी जी आहे त्या ठिकाणची किंवा टांगा जी आहे तो बंद झालेला आहे आणि त्याची जागा ऑटो रिक्षाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे घोडागाडी चालवणारे जे काही लोक होते त्या लोकांना या संरचनात्मक बेकारीला सामोरे जावं लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी संरचनात्मक बेरोजगारी ही त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळापर्यंत त्या ठिकाणी निर्माण
होत असते. कारण काही मुख्यतः त्या ठिकाणी काय आहे तर ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक आणि तंत्रज्ञानात्मक बदल होत असतात तेव्हा अशा प्रकारची बेरोजगारी निर्माण होत असते. तर या ठिकाणी नागरी बेरोजगारी किंवा शहरी बेरोजगारी या बेरोजगारीमध्ये मुख्यतः सुशिक्षित बेरोजगारी, त्यानंतर तांत्रिक बेरोजगारी, घर्षणात्मक किंवा संघर्षात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी असे उपप्रकार त्या ठिकाणी आज आपण बघितलेले आहेत. तर या ठिकाणी बेरोजगारीचे वर्गीकरण मग ते ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी अशा 2 प्रकारामध्ये केलं जातं. तरी हा भाग जो आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे.